आज घर घर संविधान अंतर्गत वादविवाद व कथाकथन स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळ येथे होत आहेत. त्यामध्ये मी वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. ज्या कोवळ्या सुसंस्काराची बीजे रोवली जातात, त्याच कोवळ्या वयात आयुष्याला सामोरे जाण्याची वेळ बालकांवर येते. आपला भारत देश हा गरीब वस्ती असलेला श्रीमंतांचा देश आहे. भारतात 25% कुटुंबे असे आहेत की खाणारे तोंडे जास्त व कष्टणारे हात कमी आहेत. त्यामुळे बालकांवर कष्ट करण्याची वेळ फार येत आहे. त्यामुळे काही बालक रस्त्यावर हॉटेलमध्ये टेबलावर फटके मारतात, तर रस्त्यावर गाड्या पुसतात. जय भारत जय. बालकामगाराबद्दल घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, आर्थिक विकलांगता, शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि कौटुंबिक समस्यांच्या अभावामुळे काही मुलांना लहानपणापासूनच गाण्याच्या बैलाला जुंपावं तसं जुंपलं जातं. त्यात त्यांचं अवघं बालपणच कोमजून जातं. खेळण्या बागडण्याच्या वयात मुलांना हॉटेल्समध्ये कप बशा विसरण्याची वेळ येते. बालकामगार म्हणजे नेमकं कोण? बालकामगाराची आपल्या देशात परिस्थिती काय आहे? ही प्रथा कशी नष्ट करता येईल ते आपण बघूया. लहानपण देगा देवा असे आपण नेहमी म्हणतो, कारण लहानपणीचा काळ हा खूप सुखाचा आणि सुंदर असतो. बालकामगार म्हणजे नेमकं कोण? कोणतेही मूल अशा कामात राहत असेल की ज्यामुळे त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याच्या शरीरातील मानसिक विकास होण्यास अडथळे निर्माण होत असतील, तर तो बालकामगार आहे. ही अनिष्ट प्रथा कशी नष्ट करता येईल? तर ह्या बालमजुरीची कारण काय आहेत? तर त्यांच्या घरची गरिबी, बेरोजगारी, पालकांचे होणारे स्थलांतर, घरातील इतर सदस्यांना मिळणारे तुटपुंज उत्पन्न आणि पालकांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव ही बालमजुरीची कारण आहेत. बालमजुरी ही अनिष्ट प्रथेला विरोध करण्यासाठी 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. ही अनिष्ट प्रथा कशी नष्ट करता येतील ते आपण बघूया. प्रथमतः त्यांच्या घरची गरिबी नष्ट करणं गरजेचं आहे. त्यांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जय हिंद, जय संविधान.